हाय गाईज, वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. तर मी आणि सुनील आता निघालोय मम्मीकडे. आज भाऊबीज आहे, सो आज माझा मुक्काम मम्मीकडे आहे. आणि आता एवढं सगळं जरा सामान घेऊन मी निघाली आहे परत माझा झोला बिला घेऊन, कारण की मी उद्या तिकडनंच ऑफिसला जाणार आहे. सो आज भाऊबीजच्या निमित्ताने चला आपण जाऊया घरी माझा भाऊ रायाकडे, त्याला ओवाळायचं आहे आणि बघूया आजचा डे कसा जातोय. चला. अशा प्रकारे मी माझ्या वाईफला सोडलंय. आता आमचं घर शांत राहील. बाय बाय कर. बाय बाय. आता जाते घरी जा. हा फोन घेऊन जाऊ मी. तर मी घरी पोहोचायच्या आधी माझे मामा घरी पोहोचलेच होते आणि आज कोइन्सिडेंस म्हणजे त्यांचा बर्थडे पण होता आणि भाऊबीज सुद्धा. तर त्यानिमित्ताने भरपूर दिवसाने मामा घरी आले होते भाऊबीजेसाठी. तर मम्मीने सकाळीच मामाचं ओवाळून घेतलं, कारण मामांना परत दुसऱ्या मावशीकडे सुद्धा जायचं होतं. तर त्यांना पुढे होत्या काही कामं पण होती, मग उशीर नको व्हायला म्हणून मामाने मम्मीला गिफ्टमध्ये साडी आणली होती. मम्मीचा चेहऱ्यावर खुशी बघू शकता तुम्ही. ऍक्च्युली फेस्टिवलची हीच मज्जा असते, आपल्याला ना आपल्या रिलेटिव्सला भेटता येतं, बोलता येतं आणि थोडा टाइम एकत्र स्पेंड करता येतो. तर त्यांना एक गेट टुगेदर होतं छोटंसं, तर खूप छान वाटतं. आणि मी पण खूप खुश असते माझ्या भावा बहिणींकडे जायला सतत. आणि मम्मीने ना आज मस्त पावभाजी बनवली होती. मग पप्पा आणि मामाने मस्तपैकी ताव मारलाय पावभाजीवरती आणि मस्तपैकी जेवत बसलेत एकदम. आणि आज कोइन्सिडेंटली तुम्हाला मी सांगितलं जसं की मामाचा बर्थडे पण होता, तर ओमकानी सकाळीच केक घेऊन आला होता, कारण की त्याला बरेचसं घरातलं थोडं छोटं मोठं सामान आणायला पाठवलंच होतं मम्मीने. तर आम्हाला कळालं का मामांचा पण बर्थडेचा, तर मग आम्ही केक पण घेऊन आलो. आणि आमच्या सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर आम्ही मस्त केक कटिंग सुद्धा केलं, मामाचं छोटंसं सेलिब्रेशन केलं. मस्त स्वीट डिश पण खायला मिळाली सगळ्यांना. तर आता टाइम झालेला आहे आणि मामाला निघायचं पण होतं त्यात परत, कारण की त्याला लांब जायचं होतं, आधीच खूप ट्रॅव्हल करणं होतं त्याला. तर मामा पण निघाले तिथे. चला. सो हे आहे आता दिवाळीची शॉपिंग. एवढे सगळे कपड्यांचा पसारा आम्ही घालून ठेवलाय. तो आता मला आवरायचं एक एक सगळं दाखवत होतो. भाऊबीजचे गिफ्ट्स, भावाला शर्ट्स वगैरे सगळे आले. आता ह्या साड्या पण ऑलमोस्ट झाल्यात. आता त्या पॅकिंग करून परत ठेवून द्यायचं. अर्धा पार्सल आजीकडे जाणार आहे आमच्या, कारण की ती त्याचं बेसिक ओव्हरऑल काम करते म्हणून. आणि आता अर्धा मी ठेवून देतोय. तर चला पसारा आवरून घेऊया. हाय अगेन. सो मी आता रेडी झाली आहे. तुम्ही ड्रेस बघू शकता. भाऊबीजसाठी आम्ही रेडी झालोय पूर्ण एकदम. आणि एथनिक घातलंय, जे असं कॉमन आपल्यामध्ये असतं त्याच्यासाठी एथनिक ड्रेस. आणि हा माझा ड्रेस तुम्ही लुक बघू शकता. मस्त वाला माझा दिवाळी शॉपिंगचा ड्रेस आहे. आणि आता भाऊबीजची प्रिपरेशन करायची आहे. ओमकारला ओवाळायचंय. माझा मोठा भाऊ दादा पण येतो आता. तर चला आपण सुरुवात करूया. आणि मी मला लुक दाखवते अक्षदा ओमकारचे सुद्धा. सो आता मी तुम्हाला लुक दाखवणार होते, तर मी दाखवते. माझं तर तुम्ही बघितलंय पर्पल शेड. मी मला फर्स्ट अक्षदाचा लुक दाखवते. मस्त. अक्षदा पण एकदम भारी ड्रेस घातला, तो दिवस उडत. अक्षदा फर्स्ट टाइम असं एथनिक घालते, वरच तिला फक्त जीन्स आणि टॉपच असतं. आणि सेकंड लुक माझ्या भावाचा. मी तर बेसिकच आहे, मी काय जास्त तयारी नाही केली. बेसिक म्हणजे बट चांगला दिसतोय. मी बेसिक पण चांगला दिसतोय. सो आज खास भाऊबीजसाठी मी हा पिठाचा दिवा बनवला आहे. आणि याच्या मागे थोडं शास्त्र आहे, ते फॉलो करण्यासाठी मी हा केला आहे. माझ्या माइंडमध्ये थोडं स्पिरिच्युअलिटीचं चालतंच, कारण की मी 1-2 जणांना युट्यूबवरती फॉलो करते म्हणून. तर त्यांनी असं सांगितलं की हा पिठाच्या दिव्याने आपल्या भावाला ओवाळायचं असतं, त्याच्यावरती जे काही संकट असेल काही असेल ते टळलं जातं. त्या म्हणून मी हा विचार करून हा दिवा पण बनवलाय. आणि याच्या मागची क्विक छोटी गोष्ट सांगते तुम्हाला मी. यमदूत असतात ना, ते त्यांच्या बहिणीला यमुनाला ह्या दिवशी भेटायला जातात आणि ती त्यांना टिळा वगैरे लावते, त्यांचं स्वागत करते. पहिल्या जमान्यात लोक असेच ताट घेऊन फुलं घेऊन कुंकू लावून स्वागत करायचे प्रत्येकाचं. तर तसं त्यानिमित्ताने ती तिचा भाऊ तिच्या घरी जातो जेव्हा यमदूत यमुनाकडे, तेव्हा ती त्याचं स्वागत करते, टिळा बिळा लावते त्याला. आणि तो तिला खास भेटायला जातो, तिची रक्षा करतो वगैरे. आणि ती त्याला रिक्वेस्ट करते की तू असं सतत माझ्या घरी येत राहा, असं मी तुझं आगार कास्त वगैरे करत राहीन, गोष्टी सगळ्या तुझ्यासाठी प्रयत्न करत राहील चांगल्या गोष्टी करायचा, असं करून
तर त्या दिवशीचा नियम असा झाला की मग हे भाऊबीज हे सेलिब्रेशन केलं जातं. आणि आपण यमदूताचं का करतात, कारण की मग आपल्या भावावर पण काही संकट नाही यावं, त्याप्रमाणे अपमृत्यू वगैरे काहीच नाही व्हावं म्हणून ह्या गोष्टी आपण ह्या फॉलो ट्रेंडनी करतो. तर आता मी हा दिवा केलाय, त्याच्यासाठी आपण नॉर्मल पण ओवाळू आणि ह्याच्याने पण ओवाळून घेऊ. तर चला ओंकारला ओवाळूया. तर आता दादा आलेला आहे आणि मी थोडीशी पाट आणि रांगोळी काढून घेते, कारण की मग त्यांना भाऊबीजला मला पूजायला होईल. त्याच्यामुळे थोडीशी रांगोळीची प्रिपरेशन करते आहे आणि मग फटाफट आपण भाऊबीजची तयारी करूया. झाली आहे तशी तयारी, पण त्यांना आता ओवाळायचा टाइम झालाय, तर ओवाळून पण घेऊया. आता भाऊबीज नंतर जेवायला बसलेत सगळे. हाऊ इज द पावभाजी दादा? असं मी नाही केली, मम्मीनेच केली आहे तशी. पण जेवायला बसली इथे, मम्मी पण जेवायला बसली आहे. पप्पा थोड्या वेळी बसतील. आम्ही सगळे तुम्हाला दिसत असतो, चौघ इकडे आहेत आमच्या 6 जणांमधले, आणि आमचे बाकीचे दोघे तिकडे आहेत. नंतर व्हिडिओ कॉल चालू आहे आमचा. हाय कर ताई. तर असा हा आमचा कॅमेरा फिरून दाखव. 6 जणांचा ग्रुप व्हिडिओ कॉल चालू भाऊबीजचा. बाय. तर आता आमचे बरेच फोटोशूट झालेत करून. आता इकडे सगळे रेडी पोझिशन मध्ये होते. पप्पा सॉरी चेंज केले पप्पांनी, दाखवत नाहीये. आणि आमचा सेटअप चालला होता पूर्ण. फोटोज मध्ये मला ब्लॉगचं स्टेट आय कॉन्टॅक्ट मध्ये येतं, तर येतात तुम्ही. आता खूप सारे फोटोज चाललेत काढून आमचे, व्हिडिओज पण शूट झालेत. आणि या दोघांना आता ट्रान्झिशन बनवायचं, जे त्यांनी माझ्या विदाऊट केलंय. आम्ही जरा सकाळी नव्हती तर मग आम्ही ट्रान्झिशन एक बनवलं तिच्याशिवाय, तर त्यात आम्ही कंटिन्यू करणार आहे. तर माझ्या इथलं पेशल दिसेल आता, आणि हिचे सगळे शॉर्ट्स तुम्हाला युट्यूब. जाऊ दे गाईस, चला जाऊया, आपल्या कामाचं नाही. आता रील्स मध्ये जरा नाचलं गाचलं तर एवढं दमलेत ते लगेच. तिला तर जाम मोठा प्रॉब्लेम आहे, दमलेत एवढ्या एका रील मध्ये. आणि शानपणा करतात मोठे. फक्त उभी राहते बाजूचा. पण मी रेडी होती डान्स करायला. मध्ये कोण अक्षता मध्ये उभी राहायला तयार होती? नाही, अजिबात नाही. बघा शॉर्ट्स मध्ये कळेल तुम्हाला. नाटकी करतात एक नंबरचे. इथं ही पहिली मोठी आमच्या घरातली ओव्हर ऍक्टिव्हिटी. आता आम्ही सगळे इकडे खाली फटाके फोडायला आलोत, लेट नाईट खाली. हे बघा तिथे प्रिपरेशन चालली दिव्याची. अक्षताला फटाके फोडायचे होते. हा, काय आणलंस तू अक्षता? फटाके दाखव जरा. तिची मोठी सुरसुरी आणि फटाके घेऊन आली. मम्मी पप्पा पण आले आमच्याकडे फटाके फोडायला. चला
करतीये डायरेक्ट दिव्याला ती लवंगी बॉम्ब लावून फेकणार आहे. दॅट्स नॉट माय प्रॉब्लेम. माझ्या हातातून उडून ते तिकडेच जाणार. तू वरती नको टाकू फक्त, नाही तर आमच्याच अंगावर पडेल. टाक 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 टाक. राणी जास्त नाटक नको करू, ती जास्त पटकन पेटते बाई. पेटलं सुनीत, पेटलं फेक. अशा प्रकारे झाला आता लॉल. पहिला लॉल झाला. आता अटेम्प्ट दुसरा. माणसांना बघता आता राणी परत नाटक करतीये. अगं लागलं ना बावड. राणी परत सेकंड अटेम्प्ट फेल गाईज. यार ते धागे डायरेक्ट फेकून टाक. नाही तर ठेवून ये तिकडे जाऊन. नाही ठेवून फेक तू हवा लागून घे. डायरेक्ट लागून फेकून टाक. फेकून टाक. लागली काय? फेक फेक फेक. अरे ती फेकण्यातच विसरून जाते ती. राणी बस झालं तुझं नाटक. उठाले रे देवा, उठाले रे बाबा. चल आता सुनीत अटेम्प्ट करतोय. फर्स्ट अटेम्प्ट में भैया पास. लाव फेकून टाक. त्याची वाट नाही काढली राणी. विंदाबला विंदाबला. एवढी बावड अरे खरंच. इकडे नको टाकू. आम्हाला हा आम्हाला पुढे टाक थोडीशी. आंबे नाही तर दिवा हातात घे. आणि थांब वगैरे आलं. नाही तर दिवा हातात घे. दिवा पण सोड तिकडे. खूप दमलो फटाके फोडून आता. खरं फटाके फोडून दमायला झाले इथे. ही अक्षरा आहे ना. पळा ती तू खूप वेळ पकडून राहते. तर हे आता आमचे फटाके फोडून झालेले आहेत. अशा प्रकारे आम्ही मजा केलेली आहे. खूप मजा आली. आणि आता आलेत आमचे पार्टनर्स. सो आता आम्ही चाललोय. ओमकार, मी, अक्षता आणि सुनीत चाललोय जरा राऊंड मारायला लेट नाईट गाडीवरती. आणि आम्ही थोडी आईस्क्रीम पार्टी वगैरे पण करणारे विचार आहे इन प्रोसेस. सो ही भाऊबीज खूप छान गेली यावेळेसची आणि खूप असं अनप्लॅन्ड गोष्टी अचानक झाल्यात. तर ओमकार पण येतोय. तर चला आता आपण जाऊया. चला आता आमची राईड निघाली आहे. चला निघूया आता फटाफट. बाय बाय. अरे उपवनला खूप सारी गर्दी आणि आम्ही आलो इकडे आता फटाके अजून बघायला. तुम्ही गर्दी बघू शकता. आणि आता मला लॅन्टन पण घ्यायचंय. ते दिसतंय ते बघायचंय. सुनीत आता बॉम्ब बघतो अजून शॉर्ट्स वगैरे. गाईस कसं वाटलं अक्षता लेट नाईट? अक्षता थोडी घाबरली फटाक्याचा धापधूप धापधूप आवाजाला. आणि इकडे अजून लॅन्टन भेटलं. डायरेक्ट टाकतील मला आतमध्ये. ही बघा लॅन्टन घेतलं आम्ही आणि पोलिसांच्या भीतीने तरी पण आम्ही थांबलोय. हे सगळे घाबरलेत. चला आता कुठे जायचंय? लॅन्टन बघायला जाऊया. सो इथे आता आम्ही मोठं विठ्ठलचं मूर्ती बांधली. विठ्ठल ती बघायला आलोय.
गाईस तर आता ना आमची खूप इच्छा होती, म्हणजे हे फर्स्ट टाइम आहे हे लँटन असं, म्हणजे ते वरती जातं ना त्याला पेटून खाली दिवाळीमध्ये भरपूर करतात, तर मला ते करायचं होतं आणि ते लकीली आम्हाला भेटलं पण. 2 घेतलेत आम्ही, एक मी आणि सुनील आणि एक अक्षता आणि ओंकार. तर बघू आता असं काय आहे का विश बोलून वर पाठवायचं, तर मी तसं मला वाटलं लोक तसंच करतात, काहीतरी विश बोलून तरी वर पाठवतात. मी त्याच्याच हिशोबाने करते. चला मागितलेली गेली. अक्षता आणि ओंकारने पण सुरुवात केलेली आहे लँटन उडवायची. माझा पण केला तो. तुझा पण व्हॅनिला आहे ना? हा अक्षर आता आमचा झाला आईस्क्रीम कप, आईस्क्रीम छोटीशी पार्टी. आता आम्हाला घरी जायचंय बाबा, आज उशीर झालाय. आता किती वाजले? 1:10 माय गॉड. चला आजी हा ब्लॉग बघत काय तुम्हाला लाजा शरम नाही. तर चला आता आईस्क्रीम संपवून आपण घरी झोपायला जायचं लवकर. हाय अगेन. सो आलोय मी घरी आता परत आम्ही सगळेजण, आणि तुम्ही बघितलं काय काय फिरलो, मजा केली वगैरे. आता 1:30 वाजलाय, उशीर झालाय. लेट नाईट खूप असं प्लॅन ठरला अचानक, आणि सकाळपासूनचा दिवस खूप छान गेला. खूप गोष्टी अशा काही ठरवल्या नव्हत्या पण छान गेल्या. दादा पण आलेला आणि माझे मामा पण आले होते, तर त्याच्यातनं मग आम्ही फटाके बिटाके फोडले खाली जाऊन, तुम्ही बघितलं. मग आता अचानक आमचं असं आईस्क्रीम खाण्याचं, ओपनला जायचं, आणि ते लँटनवालं ते तर अनएक्सपेक्टेड होतं. म्हणजे आमचं अचानक ऑन द स्पॉट ठरलं, आम्हाला भेटलं पण ते लँटन आणि आम्ही उडवलं पण. तर मला खूप छान वाटलं. आजचा दिवस खूप आनंदात गेला. तर दिवाळी आता एंड होती अशी आपली, आणि कमाई पण झालेली आहे. दादाने पण पैसे टाकले, ओंकाने पण पैसे दिलेत. सो आता मला त्याचं शॉपिंग काय करायचं त्याचं वेळ लागला, तर बघूया आपण, ते तर करूयाच. आणि त्याच्यासाठी आता मला हा ब्लॉग एंड करायचा आहे. आणखीन खूप अमेझिंग गोष्टी येणार आहेत, शॉर्ट्स पण खूप येणार आहेत. तर तुमचा असा सपोर्ट राहा, आणि ही दिवाळी खूप छान गेली आहे. तर अजून पण पुढे काय काय नवीन गोष्टी येणार आहेत, तर त्याच्यासाठी कनेक्टेड राहा प्लीज. आणि लक्षात येणं काय करायचं तुम्हाला, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब प्लीज.